of innovative learning, I deem it a great honor and privilege to propose vote of thanks on this auspicious occasion. Let us be grateful to people who make us happy. They are the charming gardeners who make our souls blossom. First of all, I would like to convey my sincere gratitude Mr. Vijay Muneshwar sir, ex-engineer. No program of school can be wholesome and complete without having your presence and inspiring words. On the behalf of entire school, I thank you sir from the bottom of my heart. I would like to express our heartful gratitude to the guest of honor of today's program, Vilas Kavalkar sir, ex-headmaster. Dear teachers, it is the time to thank our parents for their valuable support and presence. Thank you, dear parents. I also thank to our lovely students for their fantastic and marvelous performance. Thank you, dear students. I also want to thank who worked behind the scene to make this event possible, including musician team, member of technical, stage setting team, lighting team. Thank you to all. I am heartily thankful to our non-teaching staff for their hard work. Thank you so much once again. I am thankful to all present here. Let us end the program with the national song. I request all of present here, all of you stand up. सर्वांनी उभं राहावं. वंदे मातरमची सुरुवात होत आहे. एक साथ सावधान हो गए, सावधान. वंदे मातरम शुरू करेंगे. शुरू कर. वंदे मातरम, वंदे मातरम. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामला मातरम. वंदे मातरम. शुभ्र जोष्णा पुलकित यामिनी पुल्कुसुमित द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भासिनी सुखदा वरदा मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की, भारत माता की. Thank you all of you. Thank you. Today is a day of celebration, a day to honor our achievements, showcase of our children's talent and reflect on the incredible journey we have had throughout the year. Our guests have arrived, so I request Nishigandha ma'am and Bhagyashree ma'am with their students to welcome our guest. Now I request to our chief guest and all the dignitaries to light the ramp respecting the rich tradition of our country.
This gesture symbolizes growth, prosperity, our heartfelt appreciation. Thank you, ma'am. Now I request Ms. Pranali ma'am to welcome. To welcome Mrs. Sonali Dikhat ma'am, parent representative of Disha School of Innovative Learning, Varora. नटली सजली वसुंधरा मधुमय मंगल स्वर लहरी चढल्या भिडल्या दिगंधरा दिन दिन ताना दुंदवीच्या नादा संगे अंबराच्या मंदिरात मंत्र वाजे सनई जय जय बोला कोटी कोटी कंठानी भारताच्या भविष्याच्या पहाटेच्या समयी रे संपली ती शर्वरी ये हारवी या अंबरी उधळीत शतकिरणा उजळीत जनहृदया नभात आला रे प्रभात रवी उदया तिमिराची रजनी गेली रे गेली लया उधळीत शतकिरणा थँक्यू. मंचवर फक्त विद्यार्थ्यांचा जो प्रोग्राम आहे हा त्याच्या पॅरेंट्सनी बसून व्यवस्थित आनंद घेतला पाहिजे बा, हा त्याचा मोटिव्ह होता. आणि त्याच्यासाठी आपण काही जी धोरणं आहे ते या उडान उत्सवासाठी आपण अवलंबली आणि सगळ्या पॅरेंट्स वर्गाकडनं त्याच्यासाठी आम्हाला कोऑपरेशन मिळालं. त्यासाठी मी सगळ्या पॅरेंट्स वर्गांचे धन्यवाद मानते. या उडानला आपण दरवर्षी 2 पार्टमध्ये सेलिब्रेट करतो. पहिला पार्ट जो होता तो उडान स्पोर्ट्समध्ये आपण कन्वर्ट केलं होतं, आयोजित झाला. आणि आपला दुसरा जो पार्ट असतो तो उडान कल्चरल इव्हेंट असतो, तो जो आपण सेलिब्रेट करतो आहे. स्पोर्ट्स इव्हेंट हा 3 जानेवारी आणि 4 जानेवारीला आपण आयोजित केला होता, तसेच 6 आणि 7 जानेवारीला आयोजित केला होता. सेक्शन वाईज आपण स्पोर्ट्स इव्हेंट आपण आयोजित केले होते. त्यामध्ये काही सांघिक गेम होते तर काही इंडिव्हिज्युअल्स गेम होते. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा भरभरून आपल्याला प्रतिसाद मिळाला. आणि आजचा हा उडान कल्चर काल 16 जानेवारी तिथे 3rd स्टँडर्ड टू 9th स्टँडर्ड या विद्यार्थ्यांचे
परफॉर्मन्स इथे सादर झाले. आज नर्सरी ते फर्स्ट आणि नर्सरी टू KG2 आणि फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्डचे परफॉर्मन्स आज इथे सादर करतील. आणि मला आशा आहे की सगळे पालकवर्ग आपल्या विद्यार्थ्यांचा जो कलाकृती आहे ती बघून त्यांचं आनंदाने कौतुकही करतील. मी या शाळेची मुख्याध्यापिका म्हणून आपल्यासमोर उभी आहे आणि ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. गेल्या वर्षी आपण या शाळेने विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्याबद्दल थोडंसं 2 मिनिटांमध्ये मी त्याचा एक सारांश देते आहे. अकॅडमिक क्षेत्रामध्ये आपण मागच्या वर्षी बोर्डामधनं 3 विद्यार्थी आपले मेरिट लिस्टमध्ये आलेले होते. त्यापैकी रिधिमा चव्हाण हिला 96%, तर मयंक जुमनाके याला 93 आणि कृष्णा देसाई याला 91% मिळाले होते. तसेच आपण सलग दुसऱ्यांदा आपण सायन्स एक्झिबिशनमध्ये म्हणजे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये आपण सलग दुसऱ्यांदा जिल्हा स्तरावरती आपली निवड झाली आहे. याही वर्षी आपण आपल्या शाळेचं तिथे सेकंड प्राइज आलेलं होतं आणि याही वर्षी आपल्याला जिल्हा लेवलवरती आपलं जे सायन्स मॉडेल आहे ते आपल्याला प्रस्तुत करण्यासाठी आपल्याला जिल्हा लेवलवरती जो कॉल होता तो मिळाला होता. तसेच आपण ऑलिम्पियड एक्झामिनेशन घेतो फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड टू 10th स्टँडर्डपर्यंत. त्याही ऑलिम्पियड एक्झामिनेशनमध्ये बरेच विद्यार्थी चांगल्या झोन लेवलवरती रँक संपादन केलेली आहे. तसेच आपले विद्यार्थी नवोदय किंवा स्कॉलरशिप याही एक्झामिनेशनमध्ये बसतात आणि त्याच्यामध्ये यश संपादन करतात. या व्यतिरिक्त आपण काही ॲक्टिव्हिटी घेतो. फर्स्ट स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्ड तसेच प्री स्कूलला काही निवडक ॲक्टिव्हिटी आपण त्यांच्यासोबत घेतो. त्याच्यामध्ये काही क्लास ॲक्टिव्हिटी असतात आणि त्या रेग्युलर होत राहतात. आपण त्यांच्या टाइम टेबलमध्ये सुद्धा एक ॲक्टिव्हिटी हा क्लास त्याच्यामध्ये ठेवलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे जे सुप्त गुण आहे किंवा एखादा कन्सेप्ट त्यांना जर आपण कृतीद्वारे समजून सांगितला तर तो त्यांना जास्त लक्षात राहतो. त्यासाठी आपण म्हणून स्पेशल त्यांच्या टाइम टेबलमध्ये ॲक्टिव्हिटी हा पिरियड ठेवला आहे. त्या व्यतिरिक्त आपण काही वेगळ्या ॲक्टिव्हिटी रन करतो. त्याच्यामध्ये क्राफ्ट ॲक्टिव्हिटी असतात, क्लिनलीनेस ॲक्टिव्हिटी आपण विद्यार्थ्यांसाठी घेतलेली आहे. बॉडी पार्ट्स कसे ओळखायचे ते आपण डेमोद्वारे त्या विद्यार्थ्यांची ॲक्टिव्हिटी घेतो. बॅलन्सिंग कशी करायची एका सुईमध्ये किंवा धाग्यामध्ये, म्हणजे जे छोटे छोटे मणी असतात ओके ते कसे टाकायचे, ग्रेन्स वेगवेगळे ठेवलेले आहे वेगवेगळ्या कलरचे ते कसे सॉर्ट आउट करायचे म्हणजे कलर्स आयडेंटिफिकेशन. अशा विविध किसान डे आपण त्याच्यासाठी त्या विद्यार्थ्यांसाठी सेलिब्रेट केला होता. पोला सेलिब्रेशन आपण करतो त्यांच्यासाठी आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी अतिशय उत्साहाने आपला नंदी बैल सजवून आपल्या प्रिमायसेसमध्ये येतात. त्याच्यानंतर आपण रक्षाबंधन हा सेलिब्रेशन केला. यावर्षीचं सांगायचं असं झालं की आपण यावर्षी रक्षाबंधनमध्ये स्पेशालिटी काय केली होती की ज्या सगळ्या मुली आहेत ओके त्या घरून राख्या घेऊन येतील आणि आपल्या स्कूलमध्ये जेवढेही बॉईज आहे विद्यार्थी आहे त्या सगळ्यांना राख्या बांधतील. आपण क्लास वाईज इथे पूर्ण विद्यार्थ्यांची अशी मांडणी केली होती. हा उत्साह बघून काही हायर क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी आपल्याला डिमांड केले आणि त्यांनी अक्षरशः त्या क्लासेस टीचर्सला रिक्वेस्ट केली की आम्हाला पण रक्षाबंधन करून घ्यायचं आहे. हायर क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी 11वीचा क्लास इथे असतो ते सुद्धा या ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट झाले. इतकं सुंदर विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन आपल्या परिसरामध्ये सेलिब्रेट केलं. दुसरी रक्षाबंधनची खासियत सांगायचं झालं किंवा वैशिष्ट्य सांगायचं झालं तर जे आपण हँडलूम म्हणजे हाताने बनवलेल्या ज्या राख्या होत्या त्यातल्या काही राख्या सोल्जर्स म्हणजे सैनिक आपल्या शाळेमध्ये आले होते आणि त्यांना आवडणाऱ्या राख्या 100 राख्या आपण त्यांनी तिथून सिलेक्ट केल्या आणि आपण बॉर्डरवर तिथे पाठवल्या होत्या. यावर्षी आपण रक्षाबंधन या पद्धतीने सेलिब्रेट केलं. सोबतच आपण दिवाळी सेलिब्रेशन केलं. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या आकाश कंदील विद्यार्थ्यांकडनं बनवून घेतले. तसेच मातीचे दिवे बनवून घेतले. क्लास डेकोरेशन करून घेतलं. त्या दिवशी विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद आपल्याला बघायला मिळाला. तसेच आपण फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन घेतलं विद्यार्थ्यांसाठी स्पेशली. तर त्याच्यामध्ये आपण वैशिष्ट्यपूर्ण काय केलं तर डे टू डे लाईफमध्ये त्यांना किंवा वर्गामध्ये ज्या उपयोगात येणाऱ्या वस्तू आहे जसं इरेझर आहे, रबर आहे किंवा पेन्सिल्स आहे, बॉटल आहे, त्यांची टिफिन बॅग आहे, पुस्तक असेल ओके या सगळ्या ह्याच्यावर विद्यार्थ्यांना फॅन्सी ड्रेस करून घ्यायचं होतं. तर तुम्ही फोटोज बघितले असेल व्हॉट्सअप ग्रुपवरती इतक्या सुंदर पद्धतीने विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये आपलं क्रिएटिव्हिटी ऑब्व्हियसली पॅरेंट्स वर्ग होताच त्याच्यामध्ये इन्क्लूड ते पूर्ण श्रेय पॅरेंट्स वर्गांचंच जातं पण इतक्या सुंदर पद्धतीने विद्यार्थ्यांनी तो फॅन्सी ड्रेस जी स्पर्धा होती ती खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांनी आयोजित केली आणि त्याचं ऑब्व्हियसली पॅरेंट्स आणि शिक्षक या दोघांना श्रेय जातं. त्याच्यानंतर जे नवीन क्षेत्र आहे आपल्या याच्यासाठी ते म्हणजे क्रीडा.
क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आपण बरीच नाही म्हणताना पण थोडीफार आपण जे आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न केला. पहिलं असं की यावर्षी आपल्या शाळेमधनं विधी भोगेकर ही तायकांडो टुर्नामेंटसाठी गेली होती. तिका बेहेरे यांना सुद्धा, या दोघींना सुद्धा या कराटे टुर्नामेंटमध्ये वर्धा इथे आयोजित झाली होती. तिथे त्यांना दोघींनाही कांस्य पदक मिळालेलं आहे. आणि याच्यानंतर जो आपला इथे मी विशेष करून सांगेल की आम्ही जास्त कालावधी दिलेला नव्हता. मिनिमम 8 दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी हा परफॉर्मन्सची तयारी केलेली आहे. आणि याचं वैशिष्ट्य असं की या उडान कल्चर इव्हेंटमध्ये किंवा स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेशन केलं होतं. याच्यासोबतच मला असं सांगावंसं वाटतं की आपल्या शाळेचं ध्येय फक्त ज्ञानापुरतं न राहता मुलांच्या सर्वांगीण विकास कसा होतो याच्याकडे जातो आपण. शिक्षक वृंदाचं जे मार्गदर्शन आहे ओके, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आपण या त्रिकोणावर विश्वास करतो की विद्यार्थी सोबतच पालक आणि सोबतच त्याला शिक्षक, हे जेव्हा त्रिकोण बनतं तर विद्यार्थ्यांचा जो काही डेव्हलपमेंट आहे आपण त्याला थांबवू शकत नाही. योग्य ठिकाणी त्याला सपोर्ट मिळाला आणि योग्य ठिकाणी जर त्याला मार्गदर्शन मिळालं तर विद्यार्थी आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होतो. याच्यावरतीच आपल्या मनाची गोष्ट नाही आहे, ती अखंड प्रोसेस आहे. काही विद्यार्थी तर एका दिवशी पण शिकतात, जे काही आपण शिकवतो ते एका दिवशी अवगत करतात. काही विद्यार्थ्यांना काही वेळ लागतो, तर बरेच विद्यार्थी 2-2, 3-3, 4-4 वर्ष पण घेतात. म्हणून ही शिकण्याची प्रोसेस आहे. म्हणजे तुम्ही जादूची छडी नाही आहे की मला सांगितलं दिशेने पायवाट टाकतो, ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश असतो. तर या प्रक्रियेमधनं तो जातो. सोबतच शिकणे म्हणजे काय, तर एखादी गोष्ट आपल्याला समजली पाहिजे आणि समजली असेल तर एखाद्या गोष्टीवर त्याला आपल्याला अप्लाय पण करता आलं पाहिजे. जेव्हा आपण अप्लाय करतो कुठल्या गोष्टीचं म्हणजे काय, तर ती प्रोसेस जी आहे, ती काही कन्सेप्ट आहे ती विद्यार्थ्यांना समजली, आपण समजू शकतो. पण प्रॉब्लेम असा आहे की आपण जे आत्ताच्या शिक्षण एज्युकेशन पद्धतीमध्ये जातो तर त्याच्यामध्ये आपण बघितलं आहे की आपण जे शिकवलं ते विद्यार्थ्यांनी की आपल्यावरती इंग्रजांनी 150 वर्ष गुलामगिरी केली. आणि आता जर आपण गुलामगिरीच्या संकटामध्ये आहोत, तो म्हणजे सोशल मीडिया. तर आपण विद्यार्थ्यांना कसं काय आपण सोशल मीडियापासून आपल्या विद्यार्थ्यांना वाचवू शकतो याचा मानस, याचा प्रयत्न सगळ्या पॅरेंट्स वर्गांनी केला तर बरं होतील. नाहीतर पुढील काळामध्ये विद्यार्थ्यांवरती मोबाईल कंट्रोल करेल हे सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे. त्याच्यानंतर मागच्या वर्षी मी 2 अनाउन्समेंट केल्या होत्या की आपल्या प्रिमायसेसमध्ये आपण फाउंडेशन वर्ग सुरू करणार आहोत. तर आपण या वर्षीपासून आपण फाउंडेशन क्लासेस आपण सुरू केलेले आहे. काही त्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट आले होते पण आपण थोडंसं त्याला ॲडजस्ट करून सकाळी 8:45 ते 9:30 पर्यंत आपला तो क्लास चालतो आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थी येतात आहे. पण मला असं वाटतं आणि यावर्षी तर मी पुन्हा या स्टेजवरती ठासून सांगते आहे की फाउंडेशन क्लासमुळे विद्यार्थ्यांना कन्सेप्ट समजण्यासाठी बरीच मदत होते. ती जशीच्या तशी कन्सेप्ट नाही, पण कन्सेप्ट कशी आपण सोडवताना वापरतो त्याचा बराच फायदा विद्यार्थ्याला 11वी 12वी नंतर झाला. ओके, तर आपण फाउंडेशन क्लासेस सुरू केलेले आहे आणि ते सुरू आहे. सोबतच आपल्या दुसरी अनाउन्समेंट मी या ठिकाणी केली होती की आपण 11वीची CETची बॅच जी आहे ती आपण इथे सुरू केलेली आहे आणि यावर्षी आपल्याकडे 11वीचे मुलं पण इथे एज्युकेशन घेत आहे. त्यानंतर ते शेवटी फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की पालक होण्याचा आणि शिक्षक होण्याचा आनंद म्हणजे आपल्या मुलांचे छोटेसे पाऊल मोठ्या पावलांमध्ये रूपांतर होताना पाहणे. आणि आज तेच प्रस्तुती आपण इथे सगळ्यांसमोर होणार आहे. तर सगळ्या पालक वर्गांनी त्याचा आनंद घ्यावा आणि मुलांच्या चुका होतील त्याला पुन्हा दुप्पट टाळ्या वाजवाव्या, कारण मुलांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे. आणि ते सगळ्या उपस्थित मुलांना विद्यार्थ्यांना मी ऑल दी बेस्ट म्हणते आणि या स्टेजवरती मी माझे 2 शब्द थांबविते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. Thank you, ma'am. It's time to get energy from the most knowledgeable educationalist person. He most knowledgeable person and science teacher. He is now retired person but active in social work. He taught to his student in a different way that student could understand well. Now I cordially invite our chief guest, Mr. Vilas Kavalkar sir, to deliver the chief guest address.
दिशा स्कूल ऑफ इनोव्हेटिव्ह लर्निंग वरोडा या शाळेचा आज ॲन्युअल डे फंक्शन। आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय प्रमुख पाहुण्या IPS अधिकारी नवमी साटम, वरोडा पोलीस स्टेशन, तद्वतच दुसरे प्रमुख पाहुणे शहा सर, आनंद निकेतन वरोडा, या शाळेच्या संचालक मंडळातील माझे मित्र श्री खेमराजजी कुरेकर सर, शाळेच्या मुख्याध्यापिका घागी मॅडम, तद्वतच व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे, आपल्या बालगोपालांचं कौतुक करण्यासाठी आलेले सर्व सन्माननीय माता, पिता, पालक आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम होऊ घातलेला आहे असे सर्व बालक आणि ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केला, या शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी, सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो। कालही मी आलो होतो आणि खरोखर अद्वितीय कालचा कार्यक्रम झाला, कारण हा जो कार्यक्रम असतो, हा कार्यक्रम करण्यासाठी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी अविरत मेहनत घेतात। सांस्कृतिक कार्यक्रम म्हटलं की विद्यार्थ्यांना एक प्रकारे आनंदाची पर्वणी असते, परंतु त्या आनंदामध्ये त्या विद्यार्थ्यांमध्ये जे काही सुप्त गुण असतात, अभ्यासाव्यतिरिक्त अशा सुप्त गुणांना वाव मिळवण्यासाठी हा कार्यक्रम केला जातो। म्हणून म्हणतात ना की स्वतःच्या अंगणामध्ये पारिजातकाचं झाड लावून दुसऱ्याच्या अंगणामध्ये ते फुलं पडावेत आणि त्या फुलांचा सुवास हा इतरत्र परिसरामध्ये दरवळत राहावा, तशा प्रकारे शाळेने केलेली ही प्रस्तुती आहे। आपल्याला माहित आहे की शाळा ही विद्यार्थी, शिक्षक आणि याच्यामधला दुवा म्हणजे पालक, हे त्रिसूत्री जेव्हा एकत्रितरित्या सुरळीत चालतं, तेव्हा ही शाळा एकदम चांगली चालत असते। मला हे म्हणायचं आहे की ज्या ठिकाणी आपण पाहतो की शाळेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी, आपल्याला माहित आहे की जगाचा परिचय करून देणं सोपं आहे, परंतु स्वतःचा परिचय करून देणं तितकं अवघड आणि कठीण आहे। त्यामुळे पालकांना मला हे सांगायचं की विद्यार्थ्यांना त्याला स्वतः शोधू द्या की मी कोण आहे, मी काय आहो, मी काय करू शकतो, यासाठी त्याला प्रयत्नशील असू द्या। त्याला अंडर एस्टिमेट करू नका, त्याच्या कुवतीने त्याला घडू द्या। ज्याप्रमाणे आपण म्हणतो की शिक्षक हा शाळेमध्ये अविरत मेहनत करतो, शिकवण्याचं काम करतो। शिक्षक म्हणजे शिक्षक, शिस्त, कर्तव्य आणि क्षमा। शिक्षक शिस्तीने आपल्या शाळेत आपली शिस्त लावतो की ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगले गुण संपन्न होतात। आपलं कर्तव्य अविरत करत राहतो, त्या कर्तव्यामध्ये कुठलाच कुचकामी राहत नाही। आणि क्षमा जी आहे
विद्यार्थ्यांना क्षमा सुद्धा करणे हे शिक्षकाचं कर्तव्य आहे. कारण मी एक शिक्षक आहो आणि जेव्हा शिक्षक शाळेमध्ये शिकवतो तेव्हा तो पोट तिडकीने शिकवत असतो. परंतु शिक्षक शिकवत असताना कधी कधी विद्यार्थ्यांनी गडबड केली आणि त्याला मार जरी दिला तर त्या शिक्षकाला काही वेळाने का होईना थोडंसं वाईट वाटतं की उगीचच त्याला मी थोडं शिक्षा केली, मारलं. तर ही शिक्षकांमध्ये असणारी क्षमा भावना, ज्याप्रमाणे मुलाला मुलीवर आईचं प्रेम असते त्याप्रमाणे शिक्षक हा विद्यार्थ्यांवर प्रेम करत असतो. शाळा हे संस्कार केंद्र आहे. त्यानंतरचा विद्यार्थी, विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी मधला वी, ज्याला आपण विवेक संपन्न असणारा, त्याचप्रमाणे विश्वासू, विश्वास संपादन करणारा, आणि वी म्हणजे विधाता. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यामधला द म्हणजे दणकट, दमदार असा त्याचा प्रभाव असतो. विद्यार्थीमधला अ म्हणजे यातना सहन करणारा. शिक्षण घेत असताना बऱ्याचशा यातना सुद्धा तो सहन करतो आणि ह्या यातना सहन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये येते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यामधला र म्हणजे रमणारा. ज्याप्रमाणे रणांगणामध्ये सैनिक रमतो तर शाळा सुद्धा एक प्रकारचं रणांगण आहे ज्यामध्ये त्याला अभ्यास करून पात्र व्हावं लागतं. आणि थी म्हणजे स्थिरावणे. हे सर्व गुण ज्या विद्यार्थ्यांमध्ये असतो तो त्या ठिकाणी स्थिर होतो, स्थिरावतो. अशा प्रकारे आपण म्हणतो की तुझं आहे तुझ्यापाशी परी तू जगा चुकलाशी. संत तुकोबाराय म्हणतात तुझं आहे तुझ्यापाशी परी तू जागा चुकलाशी. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जे काही आहे ते स्वतः त्याला ओळखावं लागतं आणि ओळखल्यामुळे तो तत्पर होतो. आणि अशा प्रकारे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये चांगल्या प्रकारे गुणसंपन्न होऊन विशेष आवड निर्माण करून तो आपल्या जीवनामध्ये पुढे जातो. मला या ठिकाणी पालकांना आवर्जून अभिमानाने सांगावंसं वाटतं, या डायसवर ज्या प्रमुख पाहुण्या आहेत, IPS अधिकारी, नुकतंच 2 मिनिटापूर्वी मी त्यांच्याशी वार्तालाप केला. मला खूप अभिमान वाटला आणि अभिमान आहे. ॲक्च्युली आय एम सॅल्यूट देम. कारण या वर्दीचा अभिमान पहिले आहे. मी शिक्षक होण्यापूर्वी मलाही वाटत होतं की मी PSI व्हावं. मी परीक्षा दिली परंतु माझं कुठेतरी कमी पडलं असेल आणि मी ते होऊ शकलो नाही. मी शेवटी शिक्षक झालो. परंतु या ठिकाणी उपस्थित ज्या IPS अधिकारी आहे, ह्या IPS अधिकारी कला शाखेच्या आहे, आर्ट विभागाच्या BA इकॉनॉमिक्स केलेल्या ह्या IPS अधिकारी ज्यावेळेस त्यांच्यामध्ये कर्तव्य, सातत्य, जेव्हा मनामध्ये ध्येय जेव्हा असतं तेव्हा ते ध्येय किती उंच शिखर असलं तर ते गाठता यावं यासाठी एकदा जोरदार टाळ्या मॅडमसाठी होऊ द्या. केवळ अवघ्या 24व्या वर्षी मॅडम या ठिकाणी IPS अधिकारी आहे, ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांमध्ये हेच सातत्य अतिशय आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपण म्हणतो की ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. तुम्हाला माहित आहे की मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतात, विहिरी असतात, सिमेंटच्या बिल्डिंग असतात. त्या बिल्डिंगच्या छपाई केलेल्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये पिंपळाचं झाड वाढलेलं दिसतं. मला हे सांगा, त्या मोठ्या बिल्डिंग मध्ये छिद्र जरी करतो म्हटलं तर ड्रिलिंग मशीन आणावी लागते. परंतु हे छोटंसं पिंपळाच्या झाडाचं पीक एवढं असतं माहित आहे का? मोहरीच्या दाण्या एवढं. ते कावळ्याने, चिमणीने कोणीतरी ते आणून टाकलं आणि त्या ठिकाणी ते रुजलं आणि त्याची मुळं ते सिमेंटची भिंत आतपर्यंत खोलवर करून ते चांगलं हिरवगार वाढतं.
म्हणजे त्या पिंपळाच्या झाडामध्ये काय होतं, सातत्य होतं की माझी मुळं आतमध्ये जाईल आणि मी वाढेल. अशा प्रकारे जिद्द चिकाटी जर विद्यार्थ्यांमध्ये असेल तर तो विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये खरोखर यशस्वी होऊ शकतो. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमामध्ये छोट्या छोट्या बालकांचं आपल्यासमोर प्रदर्शन होणार आहे. त्यामुळे आणि पालकांनाही उत्सुकता आहे की आपल्या बालगोपालांचं आपण जे काही त्यांनी डान्स म्हणा किंवा परफॉर्मन्स आहे तो बघण्याचा आपल्याला उत्साह आहे. तर मी या ठिकाणी आपला जास्त वेळ घेत नाही. मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी मॅडमला धन्यवाद देतो. आपणा सर्वांचं स्वागत करतो. संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you, sir, for your words of wisdom. Now, I request Mrs. Neeta ma'am to felicitate Miss Naomi Satam ma'am. It is my privilege to introduce an esteemed guest who plays a vital role in ensuring our safety and upholding justice in society. Naomi Satam ma'am, an IPS officer, currently serving as a sub-divisional police officer of our area, has dedicated her life to protecting our community and integrity. Her tireless effort in maintaining law and order, along with her dedication to public service, are truly inspiring to us all. Of invite व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, इथे उपस्थित अतिशय उत्साहात असलेले सर्व बाल विद्यार्थी आणि त्यांचे पालक आणि इतर शिक्षक, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. मी नयोमी साटम 2021 बॅचची IPS ऑफिसर आहे आणि सध्या SDPO वरोरा म्हणून कार्यरत आहे. आजच्या या खूप सुंदर आणि रम्य अशा कार्यक्रमाला मला इथे निमंत्रित केलं आणि याचा सहभाग घेण्याचा अपॉर्च्युनिटी दिली, त्यासाठी मी खरंच या स्कूलच्या ॲडमिनिस्ट्रेशनचे धन्यवाद मानते. जेव्हा लहान मुलं काही परफॉर्म करतात किंवा जेव्हा लहान मुलं काही ॲक्टिव्हिटी करत असतात तेव्हा खरंच हवेतच अशी एनर्जी असते आणि हे जे आपलं हे ठिकाण आहे तिकडे एवढं एनर्जेटिक आणि एवढं सुंदर असं वातावरण झालेलं आहे की मी आता आजची जी संध्याकाळ आहे त्या जे परफॉर्मन्स होणार आहे त्यासाठी मी खूप उत्साही आहे. सॅडली मी थांबू शकणार नाही जास्त वेळ, पण तुमच्या सर्वांसाठी मी खूप उत्साही आहे की तुम्ही खूप एन्जॉय कराल आजचे कार्यक्रम. खरं तर जी आपली बाल विद्यार्थी आहेत त्यांना तर माझ्या बोलण्यामध्ये फार इंटरेस्ट नसणार, ते स्वतःच्या परफॉर्मन्ससाठी खूप एक्सायटेड आहेत. त्यामुळे मी मेन म्हणजे इथले पालक आणि जे शिक्षक आहेत त्यांना आज इकडे संबोधित करेन. जास्त वेळ घेणार नाही, फक्त 2 मिनिटं मी बोलेन. खरं तर आपण सुरुवातीला ही जाणीव करून घेतली पाहिजे की हे किती महत्त्वाचे क्षण आहेत. हे जे आपले चिमुकले आहेत ते आज एवढ्या उत्साहाने आणि एवढ्या एन्थुझियाझमने आज इकडे परफॉर्म करायला उत्सुक बसलेले आहेत. हा जो काळ आहे, ही मुलं आता 3, 4, 5, 6 वर्षाची आहेत. हा क्षण जास्त वेळ टिकणार नाही. काहीच वर्षामध्ये तुम्ही पाहाल की मोठी झालेली असणार, तुमच्या आवाकातून बाहेर निघालेली असणार, ते स्वतःचे डिसिजन घेत असतील, स्वतः काही आपलं करून दाखवत असतील. तर हे जे त्यांचे वर्ष आहेत, पुढचे 4-5 वर्ष, हे त्यांचे एकदम मूलभूत फाउंडेशन असे वर्ष आहेत आणि या वर्षांमध्ये ती कशी घडतात हे आपल्या कंट्रोलमध्ये आहे. तुम्ही पाहाल की आता ही मुलं आपल्या डोळ्यासमोर वावरतात, शिक्षक त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात, ती घरी आपल्या समोर खेळतात, आपल्या समोर अभ्यास करतात. त्यामुळे ती काय करतात, कसे घडतात ह्याच्यावर आपलं नियंत्रण असतं. जशी ती मुलं मोठी होतील, आता 4थीत जातील, 5वीत जातील, अजून थोडी मोठी होतील, ते ट्युशनला जाऊ लागतील, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर बाहेर जाऊ लागतील, वेगवेगळ्या लोकांना ती जाऊन मिळतील. त्यामुळे त्यांच्यावर होणारे प्रभाव हे वेगळे असणार. त्यामुळे आजची जी काही वर्ष आहेत, पुढची 1-2 वर्ष, त्या वेळामध्ये आपण या मुलांना कसे घडवू, कोणते संस्कार लावू, कोणते फाउंडेशनल व्हॅल्यूज त्यांना आपण देऊ, त्यावरनं ठरलं जाईल की ही मुलं पुढे जाऊन कसं होणार आहेत. मी तुम्हाला माझी गोष्ट सांगते. मी मुंबईची आहे. माझे दोन्ही पालक वर्किंग होते, दोघे सर्व्हिस करायचे. त्यामुळे मी घरी
मी आणि माझी लहान बहीण होती, आम्ही एका आया म्हणतो जसं बेबी सिटिंग टाईप असतं, त्या आम्हाला घरी सांभाळायला यायच्या. मी पहिली दुसरीमध्ये असताना मला टी व्ही बघायची एवढं ॲडिक्शन होतं. मी शाळेतनं आली, बॅग टाकली की 3-4 तास लगत टी व्ही बघायची. त्यामुळे वयाच्या 7व्या वर्षी मला चष्मा लागला होता. आता नाही पण लागला होता. तर तेव्हा माझ्या पालकांनी काय करावं? नॉर्मली पालक काय करतात? मुलाला ओरडतात, मारपीट करतात आणि शिक्षा देतात. माझ्या पालकांनी घराचा टी व्हीच काढून टाकला. मी 7 वर्षाची असल्यापासून ते आत्तापर्यंत आमच्या घरी टी व्हीच नाही आहे. ह्याचा अर्थ काय आहे की जे हे मूलभूत वय आहे, आपलं फाउंडेशनल इयर आहे, यामध्ये पालक काय डिसिजन घेतात त्याच्यावरनं ठरतं की मुलं कशी घडणार. घराचा टी व्ही गेल्यावरती मग मनोरंजनाचं काहीच साधन नव्हतं. मग आई वडिलांनी पुस्तक आणून दिली. त्यामुळे वयाच्या 6व्या-7व्या वर्षीपासून मी वाचायला लागली. मग ते पंचतंत्र झालं की तेनालीराम झालं, लहान लहान गोष्टींची पुस्तकं मी स्वतःच वाचून काढायची. आता ह्यात तुम्ही हे पहा, फक्त माझं मी कौतुक करू इच्छित नाही, पण माझ्या पालकांनी जो त्याग केला की त्या काळात जेव्हा महिलांना मालिका बघायची सवय असते आणि पुरुषांना क्रिकेट बघावाच लागतो किंवा बातम्याही झाल्या, ते सगळं त्यांनी त्यागून, ते सॅक्रिफाईस करून त्यांनी टी व्ही काढून टाकला, ज्यामुळे मुलांचं अपब्रिंगिंग चांगलं झालं. आज जर आपण पाहिलं तर आपली मुलं मोबाईलला ॲडिक्टेड असतात. मॅडमही बोलल्या की सोशल मीडिया आणि बहुतेक गोष्टी ज्या मोबाईलवरती असतात. लहान मुलं 2-3 वर्षाची मुलं पण ते मोबाईल घेऊन काही ना काहीतरी खेळत असतात. कोकोमेलनचा फॅड आला आजकाल. कोकोमेलन बघितल्याशिवाय मुलं जेवत नाहीत, काहीतरी गेम खेळत असतात, त्याशिवाय ते जेवत नाहीत. आपण आपल्या मुलांना ओरडतो, त्यांच्याकडनं मोबाईल हिसकावून घेतो, पण बऱ्याच वेळा आपण हेही बघितलं पाहिजे की आपण पालक म्हणून स्वतः मोबाईलवर किती टाइम स्पेंड करतो. जर तुमची मुलं तुम्हाला दिवसात 4-5 तास मोबाईलवर खेळताना पाहतील तर त्यांनाही तेच करावंसं वाटेल. त्यामुळे आपण आपल्या मुलांचे सर्वात मोठे रोल मॉडेल आहोत. जर आपण काही गोष्टी सॅक्रिफाईस केल्या, आपण काही गोष्टी त्याग केल्या, तर ती मुलं आपल्याकडनंच शिकतील आणि ते जे महत्त्वाचे मूल्य आहेत, जे महत्त्वाचे व्हॅल्यूज आहेत, ते ती मुलं आत्मसात करतील. आपण आता ही खूप चांगली दिशाची फाउंडेशन आहे, खूप चांगली स्कूल आहे. आपण या हेतूने आपल्या मुलांना चांगल्या स्कूलमध्ये टाकतो की ती उद्या मोठी होऊन काहीतरी घडतील, काहीतरी स्वतःसाठी करून दाखवतील. फक्त चांगल्या स्कूलमध्ये मुलांना टाकणे किंवा त्यांना चांगलं कोचिंग लावणे, कोणतं ट्युशन लावणे, हे एकुलता एक मार्ग नाही आहे की ह्याच्याने आपली मुलं घडतील. त्यामुळे ते ठरत नाही. बरंच तुम्ही पाहाल आता 5वी-6वी पासून मुलांना IIT कोचिंग देतात. मुलांना म्हणजे स्वतःचे कपडे घालता येत नाही, पण ते IITचा अभ्यास करतात. कुठे 9वी-10वी पासून UPSCचा अभ्यास करतायत. तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की मुलांना फक्त बुकिश नॉलेज देणं किंवा जे आपल्या पुस्तकातलं ज्ञान देणं हे पुरेसं नाही आहे. त्यांना घडवण्यासाठी त्यांना जी मूलभूत तत्व आहेत, जसं डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे की मुलांना स्वतः आपल्या जीवनात शिस्त लागली पाहिजे की आपण वेळेवर उठणे, आपलं काम वेळेवर करणे, प्रामाणिकपणा हे किती महत्त्वाचं तत्व आहे. इतरांचा आदर करणे, मोठ्यांचा आदर करणे, हार्डवर्क करणे, परिश्रम करणे, या ज्या गोष्टी आहेत त्या आपण मुलांना जर शिकवल्या तर ते पुढे जेही करतील त्याच्यात ते प्रगतीच करतील. आता मॅडमने इथे फाउंडेशन कोर्सबद्दल म्हणाल्या. फाउंडेशनच महत्त्वाचं आहे. तुम्ही तत्वज्ञान शिकायच्या ऐवजी आधी तुम्ही बेसिक समजून घ्या की तुमच्या आजूबाजूला जे जीवन जगतात ते कसे जगतात. आता मी ते IPS आहे. तुम्हाला मी सांगते, मला UPSCची परीक्षा आहे ज्यामुळे आपण अधिकारी बनतो, म्हणजे IAS असतात, IPS, बरेचसे त्यात सर्व्हिसेस आहेत. मी 6वी-7वीत असताना ठरवलं होतं की मला UPSC परीक्षा द्यायची. ते कसं? बऱ्याच लोकांना माहिती नसतं ना. 10वी नंतर कळतं की अशी UPSC एक्झाम आहे, त्यातून आपण IAS IPS बनतो. तर कसं? तर लहानपणापासून माझे आई वडील मला सांगायचे की समाजात काही मागासवर्गीय वर्ग आहेत, अंडर प्रिव्हिलेज क्लासेस आहेत, त्यासाठी आपण काय करू शकतो त्याबद्दल विचार करावा. ते सांगायचे कलेक्टर असतात, कलेक्टर गावागावांमध्ये जातात, मुलांसाठी काही स्कीम्स इम्प्लिमेंट करतात, ते शासनाच्या वतीने काम करतात गावकऱ्यांसाठी. असं जे सगळं जे ज्ञान माझ्या पालकांनी मला दिलं, त्यातून मला कधी कुठेतरी वाटलं की हां, हे आपल्याला करायचं आहे, आपल्याला मोठं होऊन अधिकारी व्हायचं आहे. आणि त्यातून मग मी शाळेपासूनच एक प्रकारचं मनात स्वप्न घेऊन होती की हां, मला अधिकारी व्हायचं आहे. त्याच प्रकारचं तुम्ही अवेअरनेस असं क्रिएट कराल तुमच्या मुलांमध्ये की समाजात काय चाललंय आणि आपण त्यासाठी काय करू शकतो, आपण एक चांगले नागरिक कसे बनू शकतो, आपण एक हार्ड वर्किंग पर्सन कसे बनू शकतो, तर ती गोष्टी मुलं पटकन पिकअप करतात. आणि एकदा त्यांच्या मनात ती कुठेतरी ती इच्छा रुजू झाली तर ते नक्कीच त्यातून काहीतरी अचीव करून दाखवतात. सरांनी आताच एक पिंपळाच्या वृक्षाचं उदाहरण दिलं. ते तसंच आहे. ती स्वप्न म्हणजे जे स्वप्न आहे एक छोट्या बीच सारखं असतं.
तुम्हीच ते तुमच्या मुलांच्या मनात प्लांट करायचं असतं की कुठेतरी की बाबा तू मोठा होऊन ॲस्ट्रॉनॉट बनू शकतो किंवा तू एक चांगला डॉक्टर बनू शकतो, एक चांगला सायंटिस्ट बनू शकतो. आणि त्याप्रमाणे तुम्ही त्यांना थोडं ते पाणी टाकत राहिलात की ते आपोआप वृक्ष तयार होतं. ही जी वर्ष आहेत पुढची काही वर्ष ती सर्वात महत्त्वाची वर्ष आहेत तुमच्या बालकाच्या भविष्यासाठी. आणि त्यात तुम्ही जर स्वतःला डिसिप्लिन लावली आणि स्वतः त्यांच्या भविष्यासाठी काही बीज आहेत त्या तिकडे रुजवल्या तर मग तुमची मुलं नक्कीच मोठी होऊन खूप मोठी होतील, खूप सुंदर घडतील आणि उद्या तुमचंच नाही तर तुमच्या पूर्ण गावाचं समाजाचं नाव रोशन करतील. आणि या सर्वांसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि तुम्हा सर्वांना ऑल द बेस्ट बोलते. आजचे जे परफॉर्मन्स होतील ते खरंच खूप सुंदर होतील आणि मी इथल्या मुलांनाही जे ऑल द बेस्ट देऊ इच्छिते. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. Our next student is Aradhya Shembadkar from 7th standard. She has selected in Lathi Kathi for state level. I request to Dr. Shah sir to felicitate Avni Umre from 7th standard. She has selected in Dan Patta for state level. Our next student is Bhumi Temurde from 7th standard. She has selected in Bhala Santulan for state level. And head of the Department of Chemistry at Anandaniketan College, Anandavan, Varora. Dr. Shah has an illustrious career spanning 21 years of teaching experience along with 5 years of dedicated research experience and 2 years of industry exposure. Under his guidance, 7 PhD students are currently pursuing their research. Dr. Shah's excellent, sir, we eagerly await your thoughts and guidance. थँक यू. सर्वांना माझा नमस्कार. आज हे दिशा स्कूल इनोव्हेटिव्ह लर्निंग ॲन्युअल फंक्शनमध्ये बोलावलं मला, त्याबद्दल मी या फाउंडेशनचे आभार मानतो. आणि मंचावर उपस्थित सर्व आयोजक कुरेकर सर, नीता मॅडम, कावलकर सर आणि सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचे स्वागत करतो. मला मराठीत मी बोलतो पण थोडं प्रॉब्लेम येते मला मराठीमध्ये बोलताना, तर मला थोडंसं शब्द इकडे तिकडे झाले तर माफ करायचं. ओके. तर मला म्हणायचं हे आहे की आज ते मुलं जे बसले आहे यांना माझं काही समजणार नाही, ते आपल्या ह्याच्यातच आहे. काय हे कधी जातात गेस्ट आणि आपलं प्रोग्राम कधी चालू होते इतकं फक्त त्यांना माहीत आहे. आणि पालकांसाठी मी जास्तीत जास्त 5 किंवा 7 मिनिट घेईल. परमिशन आहे. पहिलं म्हणजे हे आहे की आपण जितके काही पालक बसलेलो आहोत इथं, तर यांना आपल्या मुलांबद्दल सर्वात जास्त प्रेम आपण आपल्या मुलांना करतो, पॅरेंट वर्ग. आणि त्यांना वाटते की आपल्या मुलानं डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे, अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे, असं इच्छा असते प्रत्येकांची. तर माझं एकच म्हणणं आहे की आपण एका जास्त एक्सपेक्टेशन आपल्या मुलांकडे ठेवू नये. फक्त त्यांच्यावर ज्या मॅडम बोलल्या त्या लहानपणी आपण संस्कार दिले पाहिजे त्यांना, म्हणजे जे न्यूट्रियंट्स पाहिजे त्यांना, जे पोषक आहार आहे हे विचाराचे आहार असू शकतात आणि न्यूट्रियंट्स पण असू शकतात, तितकं आपण त्यांच्यासाठी करू शकतो. अलो देम टू ग्रो नॅचरली त्यांना ग्रो होऊ द्यायचं आहे तुम्हाला. आता याच्यामध्ये काही विद्यार्थी थोडंसं कमी जास्त असतात, म्हणजे काही हुशार असतात खूप जास्त, काही मीडियम असतात आणि काही खूपच म्हणजे थोडंसं कमी त्यांना येते. तर आई वडील थोडंसं फ्रस्ट्रेशनमध्ये येतात. याच्याबद्दल मी थोडंसं एक तुम्हाला उदाहरण देतो की थॉमस एडिसन
हा जगामध्ये म्हणजे यांचे जवळपास यांचे जे इन्व्हेन्शन आहे 1093 इन्व्हेन्शन त्यांनी केलेले आहे आतापर्यंत जगामध्ये. थॉमस एडिसन याचं नाव सुद्धा ऐकलं असेल. हे जे बल्ब दिसत आहे आपल्याला आज ते त्यांची डिस्कवरी आहे, त्यांचं संशोधन आहे. त्या संशोधनामध्ये त्यांनी डिस्कवर केलं होतं. तर या माणसाचं जे लहान होते तेव्हा ते 4थ्या वर्गात होते, तेव्हा त्यांच्या शाळेमधून जेव्हा ते घरी आले वापस तर एक दिवस त्यांचे जे हेडमास्टर होते त्यांनी त्यांच्याकडे एक लेटर दिलं आणि सांगितलं की हे लेटर जे दिलं आहे फक्त तुमच्या आईला द्यायचं, तुम्ही वाचायचं नाही. तर ते लेटर घेऊन आपल्या आईकडे आले. थॉमस एडिसन लहान होते. आईला पत्र दाखवलं की हे पत्र मला स्कूलनं दिलं आहे आज. आईनं ते लेटर बघितलं आणि बघितल्यानंतर जेव्हा बघितलं त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये लिहिलं होतं की युअर चाइल्ड इज मेंटली रिटार्डेड आहे आणि आमची शाळा अशा विद्यार्थ्याला शिकू शकत नाही. तुम्ही याला जे काही करायचं असते ते तुम्ही घरीच याला शिकवा. तो मेंटली रिटार्डेड म्हणून घोषित केलं होतं शाळेनं. आणि तो विद्यार्थी जेव्हा मग घरी गेला तर त्याच्या आईनं जे लेटर वाचलं ते तर आईच्या डोळ्यातून अश्रू आले आणि मग आईनं नाही का त्याला स्वतः शिकवलं. कोणाला? थॉमस एडिसनला. आणि तो जगामध्ये आज म्हणजे 1093 त्यांचे डिस्कवरीज आहे स्वतःच्या. फक्त बल्ब नाही काढलं त्यांनी, याच्यापेक्षा चांगले चांगले कामं डिस्कवरी केली त्यांनी. ते हे एक संशोधन त्यांनी केलं. त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर एक दिवस ते पाहत होते की ते जे त्यांचे वस्तू जुन्या वस्तू पाहत होते आईच्या आठवणी. तर त्याच्यात त्यांना हे पत्र सापडलं ज्याच्यात लिहिलं होतं का तुमचा मुलगा हा मेंटली रिटार्डेड आहे. जेव्हा त्यांनी हे पाहिलं तर ते लढत होते का बाबा माझ्या आईनं मला सांगितलं नव्हतं हे. तसंच तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आई आणि वडिलांची, पॅरेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आपल्या मुलांमध्ये काही कमजोरी असेल तर त्याला कोणत्या पद्धतीनं आपण हाताळायचं याच्यातून आपल्याला हे मेसेज मिळते. तर ते आपलं कर्तव्य आहे. मुलांना कसं आहे की आपण जबरदस्तीनं काही बनवू शकत नाही. दुसरं म्हणजे हे आहे की काही निगेटिव्ह रिझल्ट येतात आपल्याकडे. आपल्या मुलाला कमी मार्क मिळते, आपला मुलगा दुसऱ्या मुलाबरोबर कॉम्पिटिशन करू शकत नाही. तर अशा वेळेस प्रॉब्लेम काय होते का आपणही फ्रस्ट्रेशनमध्ये येतो आणि मुलांना पण टॉर्चर करतो. त्याच्यासाठी एक म्हणजे निगेटिव्ह रिझल्ट आले म्हणजे बाबा तो पोरगा काही कामाचा नाही आहे असं त्याचा अर्थ नाही. एक म्हणजे अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की अलेक्झांडर फ्लेमिंग हे मायक्रोबायोलॉजिस्ट होते, सूक्ष्मजीवशास्त्र तज्ज्ञ होते. ते यांचं जे डिस्कवरी झाली आहे पेनिसिलिन नावाचं अँटीबायोटिक जे डिस्कवर झालं आहे आज जगामध्ये, ते पेनिसिलिन म्हणजे अँटीबायोटिक जगामध्ये जितकं काही कोणताही डॉक्टर तुम्हाला एक औषध लिहून देईल तर त्याच्यामध्ये तो अँटीबायोटिक लिहूनच देतो एक. आणि लाखो लोकांचे आज जीव वाचत आहे अँटीबायोटिकनं. हे डिस्कवरी जे आहे हे निगेटिव्ह रिझल्ट पासून झालेली डिस्कवरी आहे. ते म्हणजे काय झालं होतं काय ते हे जे सायंटिस्ट होते फ्लेमिंग अलेक्झांडर यांनी नाही का बॅक्टेरिया ग्रो करायचं होतं. सूक्ष्म जे असतात ते मायक्रो, तर त्यांना त्यांची ग्रोथ करायची होती. आता ते ग्रोथ करायची होती त्यांनी ते इनॉक्युलेट केलं आणि ठेवून दिली ती पेट्री प्लेट. मग काही दिवसानं त्यांनी जेव्हा पाहिलं ते विसरले होते, ते पाहिलं तर तिथं नाही का ग्रोथ नाही आली. त्यांचं एक्सपेक्टेशन होतं का ग्रोथ झाली पाहिजे त्याच्यावर, पण ग्रोथ आली नाही. तर निगेटिव्ह रिझल्ट भेटला त्यांना. ते तर निगेटिव्ह रिझल्ट भेटलं त्यांनी फेकून दिलं असतं ते, पण त्यांना वाटलं का निगेटिव्ह रिझल्ट का बरं भेटलं. त्याच्यावर त्यांनी विचार केला आणि हे डिस्कवरी झाली अँटीबायोटिकची. तसंच माझं म्हणणं असं आहे पालकांना की बा जरी निगेटिव्ह रिझल्ट आले आपल्या मुलांचे, कमी जास्त झालं थोडं, तर ते का बरं असं आलं त्याच्यावर थोडंसं विचार करून त्यांना कोणत्या गोष्टीमध्ये ते कमी आहे त्याचा सपोर्ट करायला पाहिजे. आणि आज मॅडम बोलल्या, सरही बोलले की हे जे सोशल मीडिया आहे याच्यामुळं खूप प्रॉब्लेम होत आहे. मुलं नाही काय ते करत नाही, अभ्यास करत नाही, 3-4 घंटे घेऊन ते मोबाईल पाहतात.
ते याच्या पहिले त्यांनी मॅडम जे होत्या साटम मॅडम नवमी मॅडम यांनी जे सांगितलं की बा आपण म्हणजे त्यांच्या आई वडिलांना 7 वर्षातच त्यांचं ते टी व्ही घरातूनच काढून टाकलं होतं. आता पण आपण मोबाईल तर घरातून काढू शकत नाही. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, आपण काय नाही करायला पाहिजे, तर याच्यावर काय उपाय तोडगा आहे. तर याचं एक उदाहरण म्हणजे असं आहे की एक बाईचा मुलगा जो होता तो बिमार होता. तो गुळ खात जाय. गुळ समजते ना, गुळ खायचा तो पोरगा लहान. तर ती बाई त्या मुलाला घेऊन एका संताकडे गेली. घेऊन संत बाबा बसून होते तिथं. तर त्यांना म्हटलं की हा गुळ खाते म्हणे. त्याला काहीतरी तुम्ही समजून सांगा 2 गोष्टी. आता ते बाबाजी म्हणे तू उद्या ये, आज काही मी याला समजून सांगत नाही, उद्या ये म्हणे तू, आपण पाहू म्हणे. मग दुसऱ्या दिवशी ते पुन्हा घेऊन गेले त्या मुलाला. आणि त्या मुलाला घेऊन गेले तर त्याला त्या बाबाजीनं बघितलं आणि म्हटलं का गुळ खायचं नाही म्हणे तू उद्या आजपासून. तर ते बाई म्हणत होती की बाबा तुम्ही हे गोष्ट कालच म्हणून टाकली असती तुम्हाला, तुम्ही तर मला आज यायला लागलं नसतं, काल का बरं म्हटली नाही. तर ते बाबाजी म्हणे कालपर्यंत मी गुळ खात होतो आणि मी गुळ खातो तर मी कसं सांगणार त्याला की बाबा तू गुळ खाऊ नको म्हणून. तर आई वडील जर मोबाईल घेऊन बसत असेल 3-3, 4-4 घंटे, आपला मुलगा शाळेतून आला तो कुठं बसत आहे, कुठं काय करत आहे याच्यावर ध्यान न देता आपलं ते मोबाईल चालू ठेवत असेल आई वडील, तर मग आई वडिलाचं काय हक्क आहे त्या मुलाला सांगायचं की बा तू मोबाईल यूज करू नको म्हणून. तर माझी तुम्हाला विनंती आहे पालकांना की तुम्ही जर वापरा तुम्ही मोबाईल, पण मुलांसमोर वापरू नका. दुसरी गोष्ट थोड्या प्रमाणात वापरा. त्याचं ॲडिक्ट तुम्ही पण होऊ नका आणि मुलांना पण होऊ नका. हे सर्वात भयानक ॲडिक्शन आहे, दारूपेक्षाही भयानक आहे. जर मुलांना याची सवय लागली तर मुलगा तुमचा किती काही हुशार असो तो हातातून जाऊ शकते. आणि आयोजकांनी मला इथं बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली. मी थोडंसं जास्त बोललो असेल, काही चुका झाल्या असेल बोलताना तर मला क्षमा करावी. आणि सर्वांचं धन्यवाद. थँक्यू. From 7th standard, he has achieved a remarkable milestone by being. Our next student is Shlok Doharkar from 6th standard. He has won gold. Thank you, sir. मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे नवमी सॉटम मॅडम ज्या आता इथून काही कारणास्तव गेल्या. दुसरे प्रमुख उपस्थिती आमचे गुरुजी कावलकर सर, माजी मुख्याध्यापक लोकमान्य विद्यालय वरोरा. दुसरे प्रमुख उपस्थिती डॉक्टर शहा सर, हेड ऑफ डिपार्टमेंट केमिस्ट्री, आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा. आमचे सहकारी खेमराज भाऊ कुरेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका नीता मॅडम, पालक प्रतिनिधी आणि माझे सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना. आज आपण इथे उडान या 2025 निमित्त इथं जमलेलो आहोत. आपल्या सर्वांचे दिशा एज्यू पॉईंट संचालक मंडळाचा एक प्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो. यापूर्वी जे सर्व प्रमुख पाहुणे जे बोलले त्यांनी आपल्याला छान मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शनाचा आपण नक्की विचार कराल, त्याची अंमलबजावणी नक्की कराल याची मी आशा बाळगतो. आणि आता पुढचा कार्यक्रम सुरू व्हावा यासाठी आपण खूप जास्त वेळ इथे घालू नये म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माना चल के कभी था गुजराती, माँ चल के था बंगाली, चाहे कोई भी हो
सांस में